मननासाठी आपण वचन किंवा जो विषय निवडलेला आहे, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. तर ह्या ज्या देवाच्या आज्ञा आहेत, जुन्या करारात 600 पेक्षा जास्त आज्ञा आहेत. आणि जगाच्या इतिहासात जेवढे लोक होऊन गेले ते कोणी असो, त्यांच्यापैकी कुणालाही सगळ्या आज्ञा पाळता आल्या नाहीत. एकच असा होऊन गेला ज्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे, ज्याने वधस्तंभावर म्हटले पूर्ण झाले, आणि त्याने सर्व आज्ञा, देवाची योजना, प्रत्येक गोष्ट त्याने पूर्ण केली. आणि कुणाचंही नाव घ्या, कुठं ना कुठं तुम्हाला जाणवेल की ह्या व्यक्तीने पूर्ण आज्ञा पाळलेल्या नाहीत. आणि म्हणूनच बायबल अनेक ठिकाणी आपल्याला सांगतं, सर्वांनी पाप केले आहे आणि सर्व देवाच्या गौरवाला अंतरले आहेत किंवा मुकले आहेत आपण म्हणू शकतो. तर आज या वचनाद्वारे आपल्याला एक गोष्ट प्राकर्षाने समजून घ्यायची आहे की देवाची योजना आमच्या जीवनात असते. परमेश्वर त्याच्या इच्छा आम्हाला कळवतो, पण ख्रिस्त येशूच्या द्वारे आम्ही परमेश्वराच्या सर्व इच्छा, अपेक्षा आमच्या जीवनामध्ये पूर्ण करू शकतो. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाची इच्छा समजण्यासाठी आम्हाला देवाच्या अधिक जवळ जाणे गरजेचं आहे. तर मला सांगण्याचं तात्पर्य हे की आज्ञा म्हणजे देव सांगतो असं कर आणि ते आपल्याला करावं लागतं, ती आज्ञा आहे. पण त्याच्याही पलीकडं एक आणखीन गोष्ट महत्वाची आहे, देवाची इच्छा. देवाच्या प्रिय लोकांनो, कधी कधी स्पष्ट रूपाने देवाचा शब्द तुमच्या कानी येणार नाही. देवाची इच्छा आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. कशी कळणार? देव कसं आपल्याला त्याची इच्छा कळवणार? तुम्ही प्रार्थना कराल त्यावेळेस प्रत्येकच वेळेस तुम्हाला असं जाणवणार नाही प्रभू माझ्या समोर उभा राहिला आणि मला सांगितलं. दरवेळेस तुम्हाला ही गोष्ट जाणवणार नाही. परमेश्वर विभिन्न प्रकारांनी आपल्याशी बोलू शकतो. तो स्वतः बोलू शकतो, पुत्राद्वारे बोलू शकतो, पवित्र आत्म्याद्वारे बोलू शकतो, वचनाद्वारे बोलू शकतो, देवदूताद्वारे बोलू शकतो, तो त्याच्या संदेष्टाद्वारे बोलू शकतो, आणि 7वा शेवटचा प्रकार स्वप्न दृष्टांताद्वारे बोलू शकतो. परमेश्वर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपली भेट घेत असतो. आणि ज्यावेळेस परमेश्वराची इच्छा, योजना आपल्याला कळते, आणि जर आपल्याला वाटत असेल की कुठल्याच मार्गाने देव बोलत नाही, तर एक प्रकार निश्चित आहे, बायबल मधून 100% देव तुमच्याशी बोलणार आहे. आणि म्हणून हे जिवंत देवाचं पवित्र वचन आम्ही निरंतर वाचणं आणि त्या वचनावरती मनन करणं हे अगत्याचं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना प्रार्थना शिकवली, एक दिवशी शिष्यांनी विचारलं, प्रभू आम्हाला शिकव कशी प्रार्थना करावी. आणि मग त्याने म्हटलं की असं म्हणा की हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावं. आणि ती प्रार्थना शिकवत असताना एक वाक्य त्या ठिकाणी आलं, मत्ती 6वा अध्याय आणि 10वं वचन. त्यात बायबल सांगतं, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या मोठ्याने बोलाव, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. परमेश्वराची इच्छा आमच्या जीवनात पूर्ण व्हावी, देवाची इच्छा आमच्या जीवनात पूर्ण व्हावी, हा आमचा एक जीवनाचा उद्देश असणं गरजेचं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, इच्छा तशा जगात भरपूर आहेत. माणसाची इच्छा असते, देवाची इच्छा असते, सैतानाची पण इच्छा असते. असं समजू नका की स्तुती आराधना ही फक्त परमेश्वराला पाहिजे. सैतान पण लोकांना स्तुती आराधना करायला लावतो. आणि म्हणूनच त्याने हिम्मत करून येशूला म्हटलं, तू जर मला नमन करशील तर मी तुला हे सगळं देईल. देवाच्या प्रिय लोकांनो, सैतान देखील स्तुती स्तवनाचा भुकेला आहे, पण त्याची लायकी आणि पात्रता नाही. जो देव सर्वोच्च स्थानी बसतो तोच एकमेव परमेश्वर आहे, जो स्तुती आणि स्तवनासाठी योग्य असा परमेश्वर आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, बऱ्याच वेळा आमच्या जीवनामध्ये इच्छांचं युद्ध सुरू असतं. एकीकडे आपली इच्छा असते, एकीकडे देवाची इच्छा असते. आता सैतानाच्या इच्छेबद्दल मी बोलत नाही, आपण देवाचे लोक आहोत. आमेन. तर बऱ्याच वेळा आपली स्वतःची इच्छा आणि देवाची इच्छा यामध्ये युद्ध सुरू असतं. कधी वाटतं की आपण असं करावं, तसं करावं, आपल्याला या गोष्टी जाणवत असतात. परंतु देवाच्या प्रिय लोकांनो, आपल्याला आपल्या स्वतःच्या इच्छा एक बाजूला सारून परमेश्वराला विचारलं पाहिजे, हे परमेश्वरा, तुझी इच्छा माझ्या जीवनात काय आहे? आणि जे लोक ती इच्छा पूर्ण करतात ते लोक धन्य आहेत, ते
आशीर्वादित आहेत. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, जर आम्ही देवाच्या कार्याला नाही म्हणू तर परमेश्वर धोंडे सुद्धा ओरडायला लावू शकतो. परमेश्वर कोणाचाही उपयोग करून घेऊ शकतो. धोंडे ओरडतील या शब्दाचा अर्थ असा की ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या जैतुनाच्या डोंगरावरून यरूशलेमेत प्रवेश करत होता, तो जो मार्ग आहे त्या मार्गावरून आनंदाने लोक गजर करत चालले होते आणि एक शब्द बोलत होते. काय म्हणतात त्याला? होसान्ना. बरोबर, होसान्ना, होसान्ना, आहे की नाही? प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित. आणि मग हे सगळे आनंद करताना काही लोक म्हणतात यांना शांत कर, यांना बोलू देऊ नको, यांना गप्प कर. त्यावेळेस येशूने म्हटलं, हे जर शांत राहिले तर धोंडे ओरडतील. देवाच्या प्रिय लोकांनो, तो जो रस्ता आहे, जर आपल्यापैकी काही इस्रायलमध्ये जाऊन आलेले लोक आहेत आणि असा अभ्यास केला तरी लक्षात येईल आपल्याला की तो जो रस्ता आहे त्या मार्गाच्या दोन्ही बाजूंना कब्र आहेत. काय आहेत? कब्र आहेत. आणि पांढऱ्या रंगाचे दगड सगळ्या कब्रांवरती लावलेले आहेत. प्रभूला हेच सांगायचं होतं, आज जर तुम्ही यांना शांत केले तर हे सगळे मुर्दे उठून माझी सेवा करतील, माझा गौरव करतील. हा आमचा जिवंत परमेश्वर आहे जो पुनरुत्थान आणि जीवन आहे. धोंडे सुद्धा ओरडतील असं त्याचं सामर्थ्य आहे. मग आम्ही जिवंत असताना देखील आम्ही देवाची का सेवा करू नये? आज आम्हाला देवाची इच्छा कळणं, देवाची योजना कळणं हे फार नितांत गरजेचं आहे. आपल्या इच्छा अपेक्षा बाजूला सारून आम्ही देवाची इच्छा पूर्ण केली पाहिजे. दानिएलच्या 3 अध्यायाच्या 17 आणि 18 वचनामध्ये शद्रक, मेशक आणि अबेदनगो यांच्यावर असा प्रसंग ओढावलेला आहे की सगळं जे राष्ट्र आहे, बाबेल परगण्यातील सर्व लोकांनी त्या सैतानाच्या मूर्तीला, सैतानाची का म्हणतो? कारण देवापासून नाहीये आणि म्हणून त्या सैतानाच्या मूर्तीला सर्वांनी नमन केलेलं आहे. परंतु हे तीन जे देवाचे सेवक आहेत ते म्हणतात, आम्ही या मूर्तीला नमन करणार नाही. देवाची ही इच्छा होती. त्यांनी देवाची इच्छा समजली. ज्यांना नाही समजली, देवाच्या प्रिय लोकांनो, काय फक्त 3 लोकांना त्या बाबेल परगण्यात गुलाम म्हणून आणण्यात आलं होतं? नाही, हजारो लोक तिथं आणण्यात आले होते. पण ते हजारो लोक देवाचे लोक असताना सुद्धा त्यांनी मूर्तीला नमन केलं. धन्य होते ते शद्रक, मेशक आणि अबेदनगो जे स्थिर उभे राहिले. त्यांच्यामुळे देवाचं गौरव अख्ख्या बाबेल परगण्यामध्ये लोकांना कळालं. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाची इच्छा, देवाचं वचन आमच्या जीवनात आम्ही ज्यावेळेस स्थिर धरून ठेवतो त्यावेळेस ते वचन आम्हाला शक्ती आणि सामर्थ्य देतं. ते वचन आम्हाला शिकवतं की आमचं वागणं कसं असावं, आमचं बोलणं कसं असावं आणि आम्ही किती स्थिरतेने देवाच्या सामर्थ्यात टिकून राहिलं पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्ताच्या पण जीवनामध्ये काही लोकांनी येशूला नकार दिलेला आहे. तुम्ही ऐकताय का चर्च? सगळेच हो नाही म्हटले. प्रत्येकच व्यक्ती येशूला हो नाही म्हटला. पेत्राला म्हटलं जाळं टाक, ये माझ्या मागं. त्यांनी जाळं टाकलं आणि परत आला. अशा असंख्य घटना तुम्हाला पाहायला मिळतील. येशू ख्रिस्ताला जेही त्याने सांगितलं त्या वेळेस लोकांनी त्या गोष्टी मान्य केल्या. पण काही असे अनुभव आहेत की त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताची इच्छा असताना लोकांनी त्याला नकार दिलेला आहे. आणि ज्यांनी नकार दिला प्रियांनो, त्यांच्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद येऊ शकले नाही. जेव्हा आपल्याला देवाची योजना समजते त्यावेळेस त्या योजनेप्रमाणे आम्ही पाऊल टाकलं पाहिजे. त्या इच्छेप्रमाणे आम्ही पुढे गेलं पाहिजे आणि देवाचं गौरव केलं पाहिजे. या ठिकाणी मार्क याचा 10वा अध्याय आणि यातील 17 ते 22 वचनामध्ये, मग तो निघून वाटेस लागणार, तोच एकाने धावत येऊन व त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विचारले, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे? किती नम्रपणा दिसतो या व्यक्तीमध्ये. येशूला बघितल्याबरोबर गुडघे टेकले. चांगली गोष्ट केली त्याने. येशूला उल्लेख करताना तो म्हणतो उत्तम गुरुजी. तो आहेच उत्तम गुरुजी. शब्दांनी येशूचा सन्मान, कृतीने येशूचा सन्मान, बोलण्यातून पण येशूचा सन्मान आणि तिथं गुडघे टेकल्याने पण येशूचा सन्मान. सार्वकालिक जीवन प्राप्तीसाठी मी काय करावं यासाठी त्याने प्रभूला प्रश्न विचारलाय. येशू ख्रिस्त तिथं आहे आणि पुढे देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलचं वचन सांगतं, येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस?
एक जो देव त्याच्या वाचून कोणी उत्तम नाही. तुला आज्ञा ठाऊकच आहे, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको. येशूने सगळ्या त्याला आज्ञा सांगितल्या जुन्या करारातल्या. देवाच्या प्रिय लोकांनो, या सगळ्या आज्ञा तू पाळ असं प्रभू त्याला सांगतो. आणि हा व्यक्ती जो आहे, जो येशूला उत्तम गुरुजी म्हणतो, येशूला गुडघे टेकून येशू समोर फार लीनतेने नम्रतेने बसलेला आहे. आणि त्याने ज्यावेळेस येशूचे शब्द ऐकले की ह्या सगळ्या आज्ञा पाळ, तर त्याने उत्तर दिलं, गुरुजी मी तरुणपणापासून ह्या सगळ्या आज्ञा पाळत आलेलो आहे. म्हणजे त्याला हे सांगायचं की मी परफेक्ट आहे, सगळ्या आज्ञा पाळणार आहे. यज्ञापेक्षा आज्ञा पाळणं किती चांगलं आहे, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणं किती उत्तम आहे हे मला कळलंय. मी सगळ्या आज्ञा नीट पाळतो, मी अजून काय करू, मी अजून काय करू, ही त्याची इच्छा आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, त्याने त्याला उत्तर दिले, गुरुजी तरुणपणापासून मी सगळं काही पाळत आलोय, सगळ्या गोष्टी करतोय. येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि त्याला काय म्हटलं, त्याच्यावर प्रीती केली. त्याला म्हटले, तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे. सगळ्यांनी म्हणा, एका गोष्टीची उणीव. जरा मोठ्याने म्हणा, एका गोष्टीची उणीव. आता बघा, शाळेतल्या शिक्षणात 35% पास आहे, हो की नाही, 35 मार्क. इंजिनिअरिंगला 40 मार्कांना पास आहे. मेडिकल सायन्सला तुम्ही गेलात 50 मार्काला 50% पासिंग आहे. 49ला नाही, 50ला पासिंग आहे. पण देवाच्या राज्यात जर तुम्ही असाल तर देवाच्या प्रिय लोकांनो 100 मार्काला इथं पासिंग आहे. तुम्ही 99 चांगल्या गोष्टी करा, पण एक गोष्ट जरी चुकली तरी तुम्हाला स्वर्ग राज्यात प्रवेश नाही. स्वर्ग हारलेल्या लोकांसाठी नाही. आमेन म्हणाल का कोणी? स्वर्ग जिंकणाऱ्या लोकांवर साठी आहे. एखादा म्हणतो मला व्यसन आहे आणि मी व्यसनातच गेलो तरी मला स्वर्ग मिळेल, नाही. पाळक लोकांची खूप पंचायत होते. एखादा दारुडा एकदम अट्टल गुन्हेगार मरतो आणि मग मैत करायला आम्हाला बोलवतात. मग आम्ही धुळीला धूळ, मातीला माती, राखेला राग असं जिभेवर येतं की आता हे मेलं, आता हे नरकातच गेला असणार असं म्हणजे येतं, पण नाही बोलू शकत. नातेवाईक जमलेले असतात, नाही तर बाजूला दुसरा खड्डा घेतील आमच्यासाठी, सांगता येत नाही. सांगण्याचं तात्पर्य हे की स्वर्ग एवढा सोपा वाटतो प्रत्येकाला, इतका सोपा. पण एक गोष्ट आज आपण प्रत्येक जण लक्षात घेऊया की देवाच्या राज्यामध्ये 99 मार्कवाला पण फेल आहे, इथं 100% मार्क मिळवणारे विजयी आहेत. सैतानाच्या पापाच्या प्रत्येक कुयुक्त्यांवरती आम्हाला विजयी होणं गरजेचं आहे. एकही पाप आमच्या जीवनात राहता कामा नये. प्रभू त्याला स्पष्ट सांगतो, तुझ्या जीवनात एक उणीव आहे. सगळं केलंस, 99% बरोबर आहेस, एक उणीव आहे. जा, तुझ्याकडे जे आहे नाही ते सगळं कोणाला दे? गोरगरिबांना दे. आजचा एखादा पालक असता तर म्हटलं असता माझ्याकडे आणून दे, पण येशूने म्हटलं सगळं बोलत नाही तुम्ही, कुठे दे? गोरगरिबांना दे, वाटून टाक सगळ्यांना आणि चल माझ्या मागे. त्या दिवशी त्या श्रीमंत तरुणाने जर होकार दिला असता, बायबलमध्ये येशूला 12 शिष्य नसते, त्याला 13 शिष्य असले असते. त्या दिवशी त्याला किती मोठा सन्मान मिळत होता. गरसेकराच्या प्रदेशातल्या भूतग्रस्ताला येशूने बरं केलं. तो म्हणतो की प्रभू आता मला तुझ्या मागे यायचंय. प्रभूला माहित होतं थोड्या वेळात मोठी फौज येणार आहे, कारण मी त्यांचे डुकरं मारलेत. ऐकताय तुम्ही चर्च? लोकांना देवापेक्षा डुकरं जास्त प्रिय आहेत. हालेलुया. फार महत्वाचं वचन आहे. लोकांनी, गरसेकराच्या प्रदेशातील लोकांनी म्हटलं, येशू तू जा, इथून जा. जाताना जर त्या गरसेकराच्या प्रदेशातील जो भूतग्रस्त होता, जो बरा झाला होता, त्याला जर येशूने आपल्या समवेत नेलं असतं तर त्या गरसेकराच्या प्रदेशात कुणी सुवार्ता सांगितली असती. अख्ख्या प्रांतात येशूचं नाव उंच करण्यासाठी प्रभूने त्याला परत पाठवलं. जा, आपल्या आप्तगणांमध्ये जा. तो आपल्या घरी गेला आणि वाटेने जाता जाता सगळ्यांना त्याने सुवार्ता सांगितली. बोलो येशू मसीह की. देवाच्या लोकांनो, हा श्रीमंत तरुण येशू ख्रिस्ताकडे पाहिलं त्याने की हा मला सगळं सोडायला सांगतोय. परंतु देवाच्या प्रिय लोकांनो, जे गोष्ट पै पै करून जोडलेली असते ती त्याला सोडता येईना. त्याला ॲक्च्युअल खरं धन काय त्याला कळालं नव्हतं. त्याची प्रॉपर्टी त्याने कितीही जमवली
तरी शेवटी जाताना ती इथंच ठेवून जावी लागणार आहे. कधी मी ऐकलं नाही जाताना 2 एकर जमीन संगती घेऊन गेला, मी नाही ऐकलं. जाताना 50 तोळे दागिने बरोबर घेऊन गेला, नेता येत नाही. अहो शेवटचे ना बोट तोडून अंगठ्या काढतील लोक, काय सांगावं तुम्हाला. देवाच्या प्रिय लोकांनो, काही बरोबर जात नाही. जे आमचे सत्कर्म आहेत ते फक्त जातात. कुठलं धन, कुठली संपत्ती, तुमची डिग्री, तुमचं विद्वत्ता, कुठलीही गोष्ट तुमच्या बरोबर जात नाही. जसा योग म्हणतो, मी जसा जगात नग्न आलो तसा मी परत जाणार आहे. काही आणलं नाही, काही नेणार नाही. देवाच्या लोकांनो, या ठिकाणी या व्यक्तीला खरी संपत्ती काय ते कळालंच नाही. खरी संपत्ती देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्त आमची खरी संपत्ती आहे. आमच्या जीवनातला वाटा येशू ख्रिस्त आहे. जर एखादा धनवान असेल आणि तो म्हणेल की माझ्या जीवनात येशू नाही, तर त्याच्यासाठी एकच गोष्ट आहे, ज्याच्याकडे येशू नाही तो कंगाल आणि दरिद्री आहे. रस्त्यावरचा भिकारी जरी म्हटला मला येशू माहित आहे, येशू माझं धन आहे, तो रस्त्यावरचा कंगाल देखील स्वर्ग राज्यामध्ये धनवान आणि श्रीमंत आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्याला येशू नाही मिळाला त्याचं जीवन निरर्थक झालं, व्यर्थ झालं. आणि म्हणून या ठिकाणी या तरुणाने मान खाली घातली, तो निघून गेला. हा पहिला व्यक्ती आहे ज्याने येशूच्या शब्दाला नकार दिलेला आहे, नाही म्हटलेला आहे. येशूची आज्ञा आहे त्याला, माझ्या मागे ये. सजेशन नाहीये, तुला जमेल का. आजकालची सेवा अशीच आहे, जमेल तिथं सेवा आहे ना. शक्य झालं तर बघूया, रविवारी वेळ मिळाला तर चर्चला येऊ. कामाला पहिलं प्राधान्य, सगळ्या गोष्टींना पहिलं प्राधान्य. आमच्या जीवनात फर्स्ट प्रिऑरिटी देवाची सेवा असली पाहिजे. प्रियांनो, किती लोक आमेन म्हणतील. आमची प्रिऑरिटी, आमच्या प्रत्येक गोष्टीतलं, सगळ्या गोष्टीतलं प्राधान्य देवाची सेवा आणि देवाचं काम असलं पाहिजे. प्रभूच्या राज्यासाठी नेहमी आम्ही तयार आणि तत्पर असलं पाहिजे. प्रभूने सांगितलं की लगेच आमची ॲक्शन असली पाहिजे, आम्ही होकार दिला पाहिजे. देवाच्या लोकांनो, दुसरी एक उदाहरण येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे, पण ते उदाहरण ऐकल्यानंतर कळतं की येशूला नाकार देणारे लोक कोण होते. तर वाचूया आपण मत्तेकृत शुभवर्तमान 21वा अध्याय 28 ते 32 वचनं. तुम्हाला काय वाटते ते सांगा बरे. एका मनुष्याला 2 मुलगे होते. तो पहिल्याकडे जाऊन म्हणाला, मुला आज द्राक्ष मळ्यात जाऊन काम कर. त्याने उत्तर दिले, जातो महाराज, पण तो गेला नाही. एका माणसाला किती मुलं आहेत? 2 मुलं आहेत. ते उदळ्या पुत्राच्या बद्दलची गोष्ट आहे. तसेच एक बाप आहे, त्याला 2 मुलं आहेत. एक मुलगा, बाप त्याला सांगतो, मुला द्राक्ष मळ्यात जा कामासाठी. तो म्हणतो, जातो महाराज, पण तो गेला नाही. पुढे मग दुसऱ्याकडे जाऊन त्याने तसेच म्हटले, पण तो म्हणाला, मी नाही जात. तरी नंतर त्याला पस्तावा होऊन तो गेला. ह्या दोघातून कोणी बापाच्या इच्छेप्रमाणे केले? ते म्हणाले, दुसऱ्या मुलाने. कोणी केले? दुसऱ्या मुलाने. देवाच्या प्रिय लोकांनो, आज या वचनाबद्दल अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळू शकतात. ही दुसरी मुलं कोण आहेत? पहिली मुलं आणि दुसरी मुलं यांच्यात फरक आहेत. पहिली मुलं जी आहेत ती इस्रायल लोक आहेत, आणि आपण परराष्ट्रीय असताना देवाच्या सान्निध्यात आलेलो आहोत. ॲक्च्युली आपली लायकी आणि पात्रता नसताना परमेश्वराने आपल्याला निवडून वेगळं केलं, परमेश्वराने आपल्याला आशीर्वादित केलं. जी पहिली मुलं आहेत त्यांना प्रभूने आधी संदेश दिला इस्रायल लोकांना, आणि हे इस्रायल लोक जे आहेत ते आज वॉरमध्ये बिझी आहेत. आज ते गाझाबरोबर अनेक राष्ट्रांबरोबर लढत आहेत. देवाच्या प्रिय लोकांना, हा फार मोठा एक फरक त्या काळात पण येशूला दिसत होता. आणि त्या काळातले जे लोक होते त्यांच्याबरोबर बोलत असताना प्रभूने ही गोष्ट सांगितली. एका बापाला 2 मुलं, एकाला त्याने सांगितलं की जा द्राक्षमळ्यात काम कर. तो म्हटला जातो, पण तो गेला नाही. दुसऱ्या मुलाला सांगितलं जा, तो म्हटला नाही जात, पण त्याला पश्चाताप झाला, पस्तावा झाला आणि तो द्राक्षमळ्यात गेला. येशू विचारतो, या पहिल्या आणि दुसऱ्यापेक्षा कोणी या दोघांमध्ये बापाची इच्छा पूर्ण केली? सगळ्यांनी म्हटलं दुसऱ्या. आता पुढे येशू काय म्हणतो ऐका, मी तुम्हाला खचित सांगतो, जकातदार व कसबिणी तुमच्या आधी देवाच्या राज्यात जातात. दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे जकातदार आणि कसबिनी यांच्याबद्दल सांगितलाय. कारण योहान नीतीच्या मार्गाने तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. जकातदार व कसबिनी यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, पण हे पाहून
तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा, असा नंतरही तुम्हाला पस्तावा झाला नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, पहिला प्रकार म्हणजे सगळे बायबलचे त्या काळातले अभ्यासक, सदुकी, परुषी, शास्त्री, सगळे प्रार्थना करणारे, सगळे देवाच्या सानिध्यात चालणारे, देवाच्या बरोबर राहणारे, मंदिराची सेवा करणारे, लोकांना वचन सांगणारे, हे पहिल्या प्रकारातले लोक आहेत. आणि दुसऱ्या प्रकारातले कोण? जकातदार आणि कसबिनी, वाईट, व्याभिचारी, पापी लोक. हे पापी लोक जे आहेत त्यांच्याबद्दल येशू ख्रिस्त म्हणतो की त्यांना मी म्हटलं जा, पण ते म्हटले की नाही जाणार, पण नंतर त्यांना पस्तावा झाला आणि ते गेले. याचा अर्थ या वचनाकडं बारकाईने वारंवार वाचल्यानंतर लक्षात येतं की येशू ख्रिस्त हे सांगत आहे की जे तुम्ही मोठ्या मोठ्या प्रार्थना करणारे आहात, काही लोकांची प्रार्थना पर दौंडपासून दिल्लीपर्यंत असते, त्याला ब्रेक नसतो, एक्सिलेटर आहे फक्त, थांबत नाहीत कशाने. आणि म्हणजे असं वाटतं कधी कधी याला आयुष्यात कधी संधी मिळाली की नाही. खूप वर्षांचा स्टॉक काही काही लोक बाहेर काढतात. येशू ख्रिस्ताची स्टाईल कशी होती प्रेयरची? लोकांमध्ये गेलं की लहान प्रार्थना, एकांतात गेलं की रात्र रात्र प्रार्थना. आणि आपल्या लोकांचं उलटं आहे, घरी छोटी, चर्चला आल्यावर लांब लचक, लोकांमध्ये आलं की लांब लचक. देवाच्या प्रिय लोकांनो, आमच्या प्रार्थनेत, शब्दात देवाचं सामर्थ्य असावं. या ठिकाणी आम्ही पाहतो की हे लोक जे आहेत, धार्मिक म्हणवणारे लोक, दिखावा करणारे लोक होते, त्यांनी देवाची इच्छा पूर्ण केली नाही. देव जे त्यांना सांगतोय त्या इच्छेच्या विरुद्ध ते वागले. परंतु जे जकातदार आणि पापी लोक आहेत, देवाच्या प्रिय संतगणांनो, त्यांनी देवाची इच्छा पूर्ण केली, त्यांनी पश्चाताप केलेला आपण पाहतो. काय जक्कायची स्टोरी आहे, काय त्या स्त्रीची स्टोरी आहे की जिने आलाबास्त्र कुप्पी येशूच्या मस्तकावरती ओतली. देवाच्या लोकांनो, या दोन्ही गोष्टीमध्ये फार मोठी तफावत आहे की ज्यांना पापी म्हटलंय ते स्वर्गाच्या राज्यात जातील असं येशू ख्रिस्त म्हणत आहे. पण जे फक्त धार्मिकतेचा दिखावा करतात, धार्मिकतेचा दिखावा म्हणजे लोकांनी पाहावं म्हणून प्रार्थना, लोकांनी पाहावं म्हणून उपवास. एकदा बदलापुरातनं मला फोन आला, पास्टर प्रार्थना करा, मला हॉस्पिटलला घेऊन चाललेत. म्हटलं काय झालं, काय झालं? काय नाही, ते मी 7 दिवस झाले उपवासामध्ये आहे, चक्कर आली, मला आता कसं तरी व्हायला लागलं, तुम्ही प्रार्थना करा. मी काय करू मला समजत नाही. अरे बाबा जेव जेव, काय करतो बाकी अजून? देव जेव्हा सूचित करत नाही, देव ज्यावेळेस सांगत नाही लोकांना, म्हणजे असं उपास प्रार्थनेचा ना अर्थ बदललाय लोकांनी. असं वाटतं टेबला खालून देवाला रिश्वत देतोय, मला त्रास झाला म्हणजे देव लगेच माझा ऐकेल. नाही, हा देव तसा नाहीये. तो तुम्हाला म्हणत नाही की तू चालत इकडे ये, तू गुडघ्यावरती एवढे तास बसला तरच मी तुला आशीर्वादित करेल, तू स्वतःला मारून घेतलं तर मी तुला आशीर्वादित करेल, इथं नवस केलास, तिथं आलास तर मी तुला आशीर्वादित करेल. तो म्हणत नाही माझं इथं जागृत देवस्थान आहे, तिकडं झोपलेलं आहे. परमेश्वर हे काहीच बोलत नाही. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तो तुम्हाला आशीर्वादित करायला तयार आहे. आमेन, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, एक गोष्ट आम्हाला आज पक्की कळणं गरजेचं आहे की देवाची इच्छा, देवाची योजना आमच्या जीवनात आम्हाला आत्मसात करता आली पाहिजे. परमेश्वराला काय आवडतं, परमेश्वराच्या इच्छेत काय आहे, या ठिकाणी हे लोक फक्त दिखावा करतायत. हे लोक फक्त जगाला दाखवण्यासाठी माझा एवढा अभ्यास आहे, मी एवढ्या वेळा बायबल वाचलं, परंतु जर कृतीत नसेल त्याचा काय लाभ? तुम्हाला कितीही मोठी पोस्ट मिळाली किंवा जगासमोर तुमच्या परिवाराला कितीही धार्मिक म्हटलं, पण जर तुमच्या परिवारात ख्रिस्तच नाही, जर तुमच्या वर्तणुकीत जर ख्रिस्त दिसत नाही, तर सगळ्या गोष्टी झणझणणारी झांज आहेत असं त्याला म्हणता येईल. आणि मग आमचा गुप्तदर्शी पिता आम्हाला कसा ओळखतो किंवा पाहतो याच्याकडे आम्ही पाहिलं पाहिजे. ज्यावेळेस तू प्रार्थना करतोस त्यावेळेस कुठल्या खोलीत जा? आतल्या खोलीत जा आणि काय बंद कर? दारं खिडक्या बंद कर. आता प्रभूला माहीत नाही का की आम्ही मुंबईमध्ये आम्ही लहान लहान घरांमध्ये राहतो किंवा आमच्याकडं दौंडसारखी मोठी मोठी घरं नाहीत, आम्हाला आतली खोली नाही आहे. प्रत्येकाला, घरातल्या प्रत्येक माणसाला स्पेशल प्रार्थनेची खोली असते का? सगळ्यांकडं, काही लोकांना असेल, इथं प्रत्येकाला आहे का? माझी ही प्रार्थनेची खोली आहे, तिथं कुणी जात नाही, मी रात्रंदिवस प्रार्थना करणार, असे आहे का? नाही आहे. मग प्रभू काय सांगतो? आतल्या खोलीत जा, दार खिडक्या लावून घे. देवाच्या प्रिय लोकांनो, आतली खोली तुम्ही आहात. आज जा, प्रभू बरोबर मेल मिलाप कर आणि हे सगळे दार खिडक्या बंद करून टाक. जगाशी डिस्कनेक्ट हो आणि माझ्या बरोबर एकांतात वेळ घालव. हालेलुया. तुम्ही जिथं असाल तिथं देव तुमची प्रार्थना ऐकायला तयार आणि तत्पर आहे. देव शोधतोय की कोण त्याच्या आज्ञा पाळणार, त्याच्या इच्छा कोण पूर्ण करणार. या सर्व जमावाने त्या काळातील सर्व धार्मिक लोकांनी कट केला.
कट धार्मिक लोक करतात. येशूला मारण्याचा कट कोणाचा होता? मुख्य याजक, सगळे धार्मिक प्रार्थना करणारे लोक यांनी येशूला मारण्याचा कट केला. आणि त्यांनी कट अजून एक केला होता, लाजराला पण मारण्याचा, ज्याला मरणातून येशूने उठवलंय. असे कट कारस्थान करणारे देवाच्या प्रिय लोकांनो देवाच्या राज्यात उपयोगाचे नाहीत. बऱ्याच लोकांची सवय असते, मलाच पायलट करा, विमान खाली पडलं तरी चालेल. सॉरी, आपलं विमान कोसळलं तरी चालेल, पण मलाच पायलट करा. ज्या कामासाठी निवडले ते काम करा. आमेन. एक शरीर आहे, हे ह्या शरीराच्या अवयवांचं प्रत्येकाचं वेगळं काम आहे. डोळ्याचं काम आहे पाहणे, कानाचं काम आहे ऐकणे. कान म्हणतोय आजपासून मला पाहायचं आहे, मला सगळं साईडचं दिसेल, समोरचं दिसणार नाही. कानाचं काम कानाने केलं पाहिजे, ऐकण्याचं काम आहे त्याचं. प्रत्येक जण देवाच्या राज्यात महत्त्वाचं आहे. दुसरा करतोय म्हणून काही करायचं नाही. देवाने सांगितलंय, देवाची योजना आहे. तुमच्या मनात आपोआप ती गोष्ट तयार होते की नाही मी हे काम करायचं आहे. काही असू शकतं. जे लोक घरात देवाच्या लहान लहान कामं करतात, परमेश्वर त्यांना त्यांच्या जीवनात फार यशस्वी करतो. आम्हाला कळालं पाहिजे की देवाने मला का पाचारण केलं आहे, माझ्यासाठी काय योजना आहे. जी देवाची योजना आहे आमच्या जीवनासाठी त्याच्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. धार्मिक म्हणवणारे लोक जे होते त्या काळातले, त्यांनी येशूची इच्छा पूर्ण केली नाही. श्रीमंत तरुणाने येशू त्याला ये म्हटला तरी ती येशूची इच्छा त्याने पूर्ण केली नाही. आणि तिसरी आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट, येशू ख्रिस्त वधस्तंभावरती खेळलेला होता. आत्तापर्यंत त्यांनी मुख उघडलं नाही, कोणाला काही मागितलं नाही, त्यांनी एक शब्दही बोलला नाही. त्याला मारत होते, हाल हाल केले त्याचे, 39 हंटरचे फटके मारले, पूर्ण रक्तबंबाळ ख्रिस्त झालाय, पण त्याने मुख उघडलं नाही, कुठल्या गोष्टीची अपेक्षा केली नाही. पण त्याला एक अपेक्षा वधस्तंभावरती आहे. आणि योहान याचा 19वा अध्याय आणि 28-29 वचनामध्ये बायबल काय सांगतं पहा. योहान 19:28 आणि 29 वाचूया. यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते, म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोब झाडाच्या काठीवर बसून त्याच्या तोंडाला लावला. येशू ख्रिस्त म्हणत आहे मला तहान लागली आहे, आणि क्रूर शिपायांनी त्याला पाणी न देता त्याला आंब दिलेली आहे. आंबाबद्दल बराच बायबलचा अभ्यास आहे, पण त्याला पाणी नाही मिळालं हे महत्त्वाचं आहे. तो पाणी मागतोय पण त्याला पाणी मिळालं नाही. त्याने सांगितलं मला तहान लागली आहे. ही गोष्ट त्याने शास्त्रलेख पूर्ण होण्यासाठी, आधीच्या जुन्या काळातल्या भविष्यवाण्या त्या पाण्याबद्दल ते पूर्ण होण्यासाठी भले तो बोललाय, पण तो वधस्तंभावरती तहानेने व्याकुळ आहे. सगळा जमाव निष्क्रिय उभा आहे, कुणी त्याला काही पाणी द्यायला तयार नाही आहे. आंब दिली येशूला. देवाच्या लोकांनो, या ठिकाणी ना आणखीन एक जुन्या करारात व्यक्ती आहे ज्याला तहान लागली, आणि त्याचं नाव आहे दावीद राजा. दाविदाकडं ना जसं त्याने हिम्मत केली, म्हणजे एक काळ असा होता की या इस्रायल लोकांकडं साध्या तलवारी नव्हत्या, स्वतःच्या तलवारी नाही, त्यांच्या धार नेहमी बोधट असायची, कारण धार करण्यासाठी त्यांना पॅलेस्टाईनला जावं लागायचं, स्वतः वैयक्तिक रीतीने घेऊन जायचं. असा काळ होता. कधी? शौल राजाच्या काळात. पण दाविदाच्या काळात त्याने सगळ्या योद्ध्यांना तरबेज केलं. जसा त्यांचा लीडर दावीद होता तसे त्याचे योद्धे महान तयार झाले, आणि त्यांच्याबद्दल खूप बायबलमध्ये असंख्य अशा सामर्थ्यवान अशा घटना लिहिलेल्या आहेत. आता त्यापैकी एक घटना आपल्याला सांगतो. एक दिवशी 2 शमूएल 23वा अध्याय 14 ते 16 वचनामध्ये, त्या प्रसंगी दावीद गडावर असून बेतलहेमात बलिष्ठांचे ठाणे बसले होते. दाविदास उत्कट इच्छा होऊन तो म्हणाला, बेतलहेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी मला कोणी पाजील तर बरे. त्या तिघा वीरांनी बलिष्ठांच्या छावणीत घुसून बेतलहेमेच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी काढून दाविदाकडे आणले, पण तो ते पिईना. त्याने ते परमेश्वराच्या नामाने ओतिले. ही घटना अशा समयामध्ये आहे की वैऱ्यांनी बेतलहेमाला गरडा घातलेला आहे. बेतलहेममध्ये एक अशी विहीर आहे
की जी विहीर बेथलेहेमच्या वेशी जवळ आहे. पण आता ती विहीर दाविदाच्या कब्जात नाहीये, ती विहीर वैऱ्यांच्या कब्जामध्ये आहे. बेथलेहेम त्याचा ताबा वैऱ्याकडे आहे, तिथली विहीर वैऱ्याच्या ताब्यात आहे. आणि दाविदाकडं त्याचे शूरवीर योद्धे आहेत. एक राजाला तहान लागली, भूक लागली, तर त्यांचे प्यालेबरदार असायचे, त्यांचे विशेष जेवण देणारे, पाणी देणारे, किंवा एखादा त्यांना काही पेय हवंय ते देण्यासाठी विशेष लोक ठेवले जायचे. हे लोक काय करायचे, राजाला पाणी देताना आधी थोडंसं बाजूला काढून पिऊन बघायचे. जर ते स्वतः त्यांना काही त्रास नाही झाला, ते पाणी ते पुढं देणार. ते अन्न आधी चेक करणार, मग ते राजाला. ह्या कामासाठी खास लोकांची त्यांच्या महालात किंवा राजवाड्यात व्यवस्था केलेली होती. राजाला तहान लागली तर त्याने आपल्या प्यालेबरदाराला किंवा त्याच्या असिस्टंटला सांगितलं पाहिजे, मला तहान लागली आहे. पण या दाविदाने त्याच्या शूर वीरांना तिघांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं, मला तहान लागली आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस दावीद त्यांना सांगतो मला तहान लागली आहे, तर पाणी राजवाड्यात नाही आहे का? भरपूर आहे, पण मला राजवाड्यातलं पाणी नकोय, मला पाणी पाहिजे बेथलेहेमची जी विहीर आज वैऱ्याच्या ताब्यात आहे, तिथलं मला पाणी पाहिजे. देवाच्या लोकांनो, पुढं आपण वचनात वाचलं स्पष्ट की या 3 वीर योद्ध्यांनी एवढं धाडस दाखवलं की वैऱ्यांमध्ये शिरून त्यांनी पाणी आणलं आणि ते पाणी दाविदापुढं सादर केलं. ज्यावेळेस दाविदाने ते पाणी आपल्या हातात घेतलं, त्यावेळेस त्यांनी ते पाणी पिलं नाही. ते पाणी त्याने घेऊन जमिनीवर ओतलं आणि ते त्याने परमेश्वराप्रित्यर्थ ओतलं. देवाच्या प्रिय लोकांनो, माझ्याकडे एक प्रश्न आहे. एक राजा वैऱ्याच्या प्रदेशात जाऊन माझ्यासाठी पाणी घेऊन या सांगतो, त्याला पाणी मिळतं. पण राजांचा राजा वधस्तंभावरती खेळलेला आहे, त्याला कोणी पाणी द्यायला तयार नाही. ज्यावेळेस आम्ही देवाची इच्छा पूर्ण करतो, त्यावेळेस आम्ही येशूची तहान भागवतो, हे लक्षात घ्या. आमेन. येशूची वधस्तंभावर पाण्याची इच्छा कोणी पूर्ण केली नाही. पण आज एक गोष्ट आपण करूया, आपण प्रभूची इच्छा आपल्या जीवनामध्ये पूर्ण करूया. यावेळेस हा सगळा जमाव निष्क्रिय उभा आहे. तो श्रीमंत तरुण येशू ये म्हणतोय, पण तो येत नाहीये. हे शास्त्री परुषी वचन नुसते पाठ केलेत, प्रभूची इच्छा आहे त्यांनी बदलावं. काही पुरुषांच्या घरी स्वतः येशू गेलेला आहे. याचा अर्थ असं नाही की प्रभू मोठ्या लोकांचा, धनवानांचा तिरस्कार करत होता. योसेफ आरिमथाईकर काय कंगाल माणूस होता का? त्यांनी येशूचं शरीर मागून घेतलं. ज्यावेळेस शिष्यांची डेअरिंग होईना पुढे येण्याची, जेव्हा ते पळून गेले होते, आरिमथाईकर योसेफ पुढे आला. अनेक धनवान होते येशूच्या सेवेमध्ये, जे सामर्थ्याने उभे होते, देवाच्या गौरवामध्ये उभे होते. देवाच्या लोकांनो, ही गोष्ट आम्हाला प्राकर्षाने कळाली पाहिजे की येशू ख्रिस्त कधीच पक्षपात करत नाही. परंतु त्याने म्हटलं की हे कसबिणी आणि हे जे जकातदार आहेत, हे देवाच्या राज्यात तुमच्या आधी जातात, पण तुम्ही मागे राहिलात, कारण की तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करत नाही. जे परमेश्वर सांगतोय ते तुम्ही ऐकत नाही. आणि वधस्तंभावर येशूची जी पाणी मागण्याची जी वेळ होती, त्यामध्ये कुणी प्रभूला पाणी दिलं नाही. त्यावेळेस देखील येशूची इच्छा अपूर्ण राहिली. पण येशू कसं जीवन जगला? येशूने प्रत्येक क्षणी देवाची इच्छा पूर्ण केली. आमेन. प्रत्येक क्षणी. किती प्रभू महान आहे. हालेलुया. पहिला आदाम देवाची इच्छा मोडून टाकली. देवाने सांगितलं मधल्या झाडाचं फळ खाऊ नको. मॅडमनी पण खाल्लं, साहेबांना पण दिलं, सगळी गडबड झाली. दोघांनी खाल्लं. पहिल्या आदामाने देवाची इच्छा मोडली, दुसऱ्या आदामाने देवाची इच्छा पूर्ण केली. पहिला आदाम मातीतून आला होता म्हणून आम्हाला मातीत घेऊन गेला, दुसरा स्वर्गातून आला होता म्हणून आम्हाला स्वर्गाला घेऊन जाणार आहे. पहिल्या आदामात दुसऱ्या आदामात फार मोठा फरक आहे, फार मोठी तफावत आहे. जर आम्ही आज्ञा मोडणारे आहोत आजही, तर आमच्यात जुना स्वभाव आहे असं समजायचं. जुन्या आदामाचं रिझरेक्शन झालं आहे आमच्या लाईफमध्ये, असं समजायचं. पहिला आदाम अजूनही आमच्या जीवनात आहे, पण तो पहिला आदाम जर आमच्या जीवनातून गेला तरच ख्रिस्ताचं खरं जीवन आम्हाला प्राप्त होईल. रोज देवाची इच्छा काय आहे ते आम्ही तपासलं पाहिजे. डॉक्टर जसं कानाला स्टेथोस्कोप लावतात, पेशंटला चेक करतात, आहे ना. आज नंतर स्वतःला चेक करायचं, स्वतःला बघायचं, मी कुठं चुकतोय का, माझ्यात गर्व आलाय का,
मी काही स्वतःला मोठं समजतो का? माझ्यामध्ये काही कुठल्या नको त्या गोष्टी आल्यात का? काही चुकतंय का? आणि ज्या क्षणी कळेल त्याच क्षणी ती गोष्ट सोडून द्यायची प्रियांनो. परत त्या दलदलीकडे जायचं नाही, परत त्या पापाकडे जायचं नाही. परमेश्वराची इच्छा ही आमच्या जीवनासाठी आम्हाला कळाली पाहिजे. कशी ती इच्छा आम्हाला कळेल? एक वचन वाचूया आपण, कशा प्रकारे देवाची इच्छा आम्हाला कळू शकेल. रोमकरासपत्र 12वा अध्याय 2रं वचन, रोमन्स चॅप्टर 12 वर्स 2. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. स्पष्ट आहे वचन. देवाची इच्छा काय आहे हे समजण्यासाठी युगाबरोबर समरूप होऊ नका, आहे की नाही? युगाबरोबर समरूप होणं म्हणजे काय? जगाशी समरूप व्हायचं नाही. आमचं नागरिकत्व जगाचं नाही, आमचं नागरिकत्व स्वर्गाचं आहे. आम्ही स्वर्गीय देवाचे स्वर्गीय लोक आहोत. हालेलुया. स्वर्गीय देवाचे विशेष लोक आहोत. देवाने वेगळे केलेले लोक आहोत, आशीर्वादित लोक आहोत. मग आपल्याला काय करायचं आहे? जगाच्या सारखं नाही राहायचं, देवाच्या इच्छेसारखं राहायचं आहे. जगाच्या सारखं म्हणजे आजकाल आम्ही बघतो, म्हणजे आराधक उभे राहतात समोर, त्यांची हेअरस्टाईल, त्यांचे कपडे, वाटत नाही ते देवाचे सेवक आहेत. कितीतरी देवाचे सेवक स्वतःला देवाचे सेवक, तुमचं कॅरेक्टर बोलतं. अशा काही गावात आम्ही जातो, मला पण जीन्स टी शर्ट घालायला आवडते, पण जीन्स टी शर्टवरती पास्टर आला की ते लोक वचन स्वीकारत नाहीत. घालू नका असं म्हणत नाही. एवढाच उद्देश असावा, मी जी सेवा करतोय लोकांना मान्य झाली पाहिजे. काही लोक स्वतःच्या तोऱ्यात असतात, मला लोकांचं घेणं नाही. मग तू जगात राहतोस कशाला? तुला ज्याचं घेणं आहे त्याच्याकडे जा. जगात का होत आम्ही? देवाने जगावर एवढी प्रीती केली, एकुलता एक पुत्र दिला की नाही दिला? एवढं प्रेम प्रभूने दाखवलंय. मग आपण लोकांचा तिरस्कार नाही करू शकत. जगाच्या गोष्टी आम्हाला स्वतःत घ्यायच्या नाही. जगिकता आमच्या जीवनात आली नाही पाहिजे. जहाज पाण्यावरती चाललंय, ते जहाज व्यवस्थित चाललंय, टेन्शन नाही. पण ज्यावेळेस ते जहाज पाणी आतमध्ये घेईल, बाहेरचं समुद्रातलं पाणी आपल्यामध्ये घेईल, जहाज पाण्यावर राहील का? असंच आहे. जगिकता जर आपल्यात आली तर जगिकता आपल्याला बुडवून टाकेल. जगात राहायचं, पण दुनियादारी आपल्यामध्ये घ्यायची नाही. जगाच्या गोष्टी आमच्यामध्ये घ्यायच्या नाही. जगाच्या वाईट गोष्टींना आपल्यामध्ये शिरकाव करू द्यायचा नाही. चर्चचं ट्रॅडिशन, चर्चच्या पद्धती, प्रार्थना, जीवन, आपण जगापासून नेहमी वेगळे दिसलो पाहिजे. कारण की आपण जगाचे नाही, आपण देवाचे लोक आहोत. आमेन. जर देवाची उत्तम, ग्रहणीय इच्छा आपल्याला समजून घ्यायची आहे, या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आपलं मन नाविन्याने भरलं पाहिजे. जुन्या गोष्टी सोडल्या पाहिजेत, पापाला ढकललं पाहिजे बाजूला, आणि प्रभूकडे आम्ही धाव घेतली पाहिजे. तर आम्हाला देवाच्या योजना कळतील. आमेन. देवाशी कनेक्ट झाल्याशिवाय देवाच्या योजना कळत नाहीत. इकडं जगाशी कनेक्ट आहे आणि म्हणतो मला देवा वापर, देव तुझा कधीच वापर करणार नाही. तुम्ही म्हणताय मी दारू पित राहील आणि देवाने मला वापरावं, देव वापरणार नाही. मी पाप करत राहील आणि तरी परमेश्वराने वापरावं, देव वापरणार नाही. माझ्या देवाला सोन्याची आणि चांदीची पात्र नको आहेत. आमेन म्हणाल का कोणी? लक्ष देऊन ऐका. देवाला सोन्याची, चांदीची, देव हे बघत नाही सोन्याचं पात्र आहे, चांदीचं आहे की लोखंडाचं की पितळेचं. देवाला सोन्या चांदीची पात्र नको आहेत. एकच अट आहे, जे पात्र देवाला पाहिजे ते स्वच्छ पाहिजे. बस, प्रभूला दुसरं काही नको आहे. स्वच्छ जीवन, देवाची इच्छा पूर्ण करणारं तुमच्या आणि माझ्याकडे असावं, ही देवाची इच्छा आहे. 1 कोरिंथ 4:20 मध्ये बायबल सांगतं की देवाचं राज्य हे बोलण्यात नाही पण सामर्थ्यात आहे. फक्त बोलत राहण्यात देवाचं राज्य नाही. त्याची योजना कळली पाहिजे, त्याच्या इच्छेप्रमाणे सामर्थ्यात आम्ही वाढलं पाहिजे. याकूब 3 अध्याय आणि 2 वचन. कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करतो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय. तो सर्व शरीरही कह्यात ठेवण्यास समर्थ आहे. आमेन. आपलं शरीर कह्यात ठेवण्यास तो समर्थ आहे. शरीर कह्यात ठेवणे म्हणजे काय? शरीराला गुलाम करणे. किती लोक आमेन म्हणतील? मला ना 3 तरुण पाहिजेत. एक छोटंसं उदाहरण देऊन मी संपवणार. प्रथम, सियोन आणि रिकी, हे 3 लेकरं आपल्या पुढे आहेत. ह्यांची थोड्या वेळासाठी नाव मी बदलतो. ह्याचं नाव आहे
आत्मा. सगळ्यांनी म्हणा आत्मा. ह्याचं नाव जीव आणि ह्याचं नाव शरीर. ह्याचं नाव समजलं सगळ्यांना? सोपं. परत ह्याचं नाव देवाने मानवाला निर्माण केलं. त्यावेळेस देवाने आत्म्याला मालक केलं. कोणाला मालक केलं? आत्म्याला मालक केलं. मनुष्याला आत्म्याच्या अधीन राहायला शिकवलं. योहान 4:24. देव आत्मा आहे, त्याच्या उपासकांनी त्याची उपासना. देव आत्मा आहे, लक्षात ठेवा, विसरायचं नाही. म्हणून आत्मा मालक केला देवाने. आत्म्याच्या अधीन मध्ये जीव ठेवला. मध्ये कोणाला ठेवलं? जीव. आणि मग सगळ्यात मागे कोण होतं? शरीर. शरीर हे गुलाम झालं. सगळ्यात वरच्या पोस्टला कोण आहे? आत्मा आहे. आत्म्याला सगळ्यात वर ठेवलंय, जीवाला मध्ये ठेवलंय. आता जीव जर मध्ये आहे तर बरेच लोक म्हणतात ना, असं टेन्शन आलं, नुसती जीवाची घुटमळ होते. ह्या दोघांच्या मध्ये जीवाची घुटमळ होणारच आहे, कारण तो तिकडं खेचणार आणि हा इकडं खेचणार. जीव तुमचा असा नुसता कासावीस होत राहतो, आहे की नाही? तो धनवान माणूस, त्याच्याकडं इतकं उत्पन्न मिळालं का बस त्याला खायला प्यायला काही कमी नाही. तो काय म्हणतो? हे जीवा खा पी. सगळ्यांनी म्हणा खा पी मजा कर. श्रीमंत माणूस म्हणतो हे जीवा खा पी मजा कर. पण दावीद काय म्हणतो? हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. का? कारण फरक आहे दोघांमध्ये. काय फरक आहे? श्रीमंताचं लक्ष दैहिक गोष्टीवरती आहे, म्हणून तो शरीराला सांगतो खा पी मजा कर. आणि दाविदाचं लक्ष शरीराकडे नाही, त्याचं आत्म्याकडे. हे माझ्या जीवा आत्म्याबरोबर काय कर? देवाला धन्यवाद दे, त्याची स्तुती कर. हा फरक आहे आत्मिक लोकात आणि दैहिक लोकात. हा फरक आहे. ज्या दिवशी आदम आणि हवा मधल्या झाडाजवळ आले, सापाने विचारलं तुम्हाला सगळ्याच कुठल्याच झाडाचं फळ खायचं नाही असं देवाने सांगितलं का तुम्हाला? असं तर नाही सांगितलं बरं का, सगळे खा पण इथलं खाऊ नको. हा खाल्लं तर देवासारखं होशील. देवासारखं? ऑलरेडी आम्ही देवाच्या प्रतिरूपाचे आहेत, अजून काय देवासारखं? सैतानाने शब्दात त्यांना फसवलं. तुमचे डोळे उघडतील, तुमचं असं तसं, त्यांना शब्दात फसवलं. आणि मग हवेने फळ खाल्लं, आदामाला पण दिलं. दोघांनी फळ खाल्लं. आता ज्यावेळेस तुम्ही लंचमध्ये चिकन खाल्लं, ते तुम्ही आत्म्याला चारलं का शरीराला चारलं? शरीराला चारलं. कुणी म्हणत नाही ना असं माझ्या आत्म्याने आज चिकन खाल्लं. असेल तर सांगा, मला काहीतरी नवीन शिकायला मिळेल. आपण जे खातो ते कशासाठी खातो? शरीरासाठी खातो. जेही खातो शरीरासाठी. फळ खाल्लं ते आत्म्याने खाल्लं की शरीराने खाल्लं? म्हणून त्या दिवशी तुम्ही पुढे या, त्या दिवशी शरीर मालक झालं. कोण मालक? आणि आत्मा गुलाम झाला. कळालं तुम्हाला? त्या दिवशी सैतानाचं ऐकलं फळ खा, त्या दिवशी कोण मालक झालं? शरीर मालक झालं. आणि मग त्या दिवसापासून माणूस नुसतं शरीराचं ऐकायला लागला, सगळं शरीराचं. कॉलेजचे तरुण लेकरं बघा, शरीराच्या अधीन, कॉलेजच्या बाहेर उभे राहतील आणि असे बघत बसतात पोरींकडं. टेबल फॅन, फक्त असे टेबल फॅन होऊ नका, सिलिंग फॅन व्हा, एका जागेवर स्थिर राहा, लग्न करा, नीट राहा. किती लोक आमेन म्हणतील? शरीराच्या अधीन. एक दिवस महिला मंडळाचा उपास प्रार्थनेचा दिवस असतो आणि एखाद्या बहिणीचं असं होतं, बाई लक्षातच नाही राहिलं, अचानक समोसा पुढं आला आणि खलास केला मी त्याला, 4 समोस्यांचा मुर्दा पाडला. उपास लक्षात नाही राहत, बँकेतून पेमेंट आणायचं लक्षात राहतं. ऐकताय चर्च? फरक आहे हा, समजून घ्या. ज्या गोष्टी शरीराच्या आहेत ना त्याच्याकडे माणूस खेचला जातो. व्याभिचार, पाप, डोळ्याची वासना, काही असो, जगिकता. काही लोक म्हणजे लग्नात जातात, मला माहीत नाही, म्हणजे इतकं सोनं घालून येतात असं वाटतं आत्ताच लुटून आणलंय दुकान कुठून तरी. एवढं काय गरज आहे? जेवढं आहे नाही ते सगळं घालतात आणि मग दुसऱ्या दिवशी न्यूजपेपरमध्ये लग्न झाल्यानंतर मावशींना लुटलं चोरट्यांनी, सगळी संपत्ती गेली.
ह्या दिखाव्यातून बाहेर या प्रियांनो. मी सोनं घालू नका असं म्हणत नाही, नक्की घाला. तुमच्या देवाने तुम्हाला बरकत दिली, तुम्हाला आवडतंय, नक्की घाला. पण एवढं पण घालू नका की त्याच्यातून फक्त सोन्याचा दिखावा करून लोक तुमच्याशी चांगलं, काय सोनं घातलंय, खूप छान दिसते, सा असतो. मनातून असं वाटतं काय कसली दिसतीये काय नुसती. तुमच्या बोलण्यातून, तुमच्या प्रीतीतून तुमची तारीफ झाली पाहिजे, तुमच्या सोन्या चांदीतून नाही. तर शरीर मालक झालं. आता ह्या शरीराच्या अधीन बघा, नोहा काही ऑर्डिनरी माणूस होता. किती भारी काम केलं त्याने. 8 जणांचा परिवार वाचला, तारू बनवलं, काय महान काम केलं, पशु पक्षी प्राण्यांना वाचवलं. आणि एवढं अद्भुत काम करणारा तारवातून बाहेर येतो, देवाला ऑल्टर तयार करतो, देवाची स्तुती आराधना करतो, आणि नंतर काय शेती करतो, दारू पितो आणि उघडा वागडा पडतो शरीराच्या अधीन. दावीद राजा गल्ल्याताला मारतो, काय काय करतो, नंतर टॅरिसवर फिरायला जातो. काय फायदा? ज्याला कळेल त्याला कळेल, बाकीच्या नाही इकडं तिकडं वळेल. त्याच्यामुळे लक्ष देऊन ऐका. सगळे शरीराच्या अधीन. दाविदाने असं केला प्रकार. शमशोनाचा तर आज विषयच काढायला नको. जाईल तिथं त्याचा अफेअर, जाईल तिथं त्याला प्रेम व्हायचं, जाईल तिथं. हे सगळं कशाच्या अधीन आहे? शरीराच्या अधीन आहे. शरीर मालक झालं. आणि मग काय झालं माहिती आहे का, की मनुष्य देवापासून दूर राहू लागला. का? कारण देव आत्मा आहे. देव आत्मा आहे. ज्यावेळेस तुम्ही आत्मिक राहता त्यावेळेस तुम्ही देवाजवळ राहता. तुम्ही ज्यावेळेस देहिक होता त्यावेळेस तुम्ही देवापासून लांब जाता. म्हणून आम्हाला आध्यात्मिक जीवन जगायचं आहे. ऐकताय सगळे? हो की नाही? हां. येशू ख्रिस्त जगात आला, आपलं रक्त सांडलं. त्या पवित्र रक्ताने शरीराला धुतलं, आमचे आजार काढले, आमच्या जीवाला धुतलं, आमच्या आत्म्याला पण धुतलं. आम्हाला पूर्ण डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत येशूच्या रक्ताने धुवून शुद्ध केलं. आमेन. मग आम्ही शुद्ध झालो. मग आता शुद्ध झालंय हे पात्र, तर ह्याला कंट्रोल करण्यासाठी काहीतरी पाहिजे. पेंटिकॉस्टच्या दिवशी 50व्या दिवशी जे प्रेषित 2ऱ्या अध्यायात लिहिलेलं आहे, देवाचा पवित्र आत्मा उतरला, वाऱ्याच्या सुसाट्यासारखा नाद झाला आणि 120 जणांवरती माडीवरच्या खोलीमध्ये पवित्र आत्मा उतरला. आमेन. हा आत्मा कुणाचा आत्मा आहे? पवित्र आत्मा. बोलत नाही तुम्ही. देवदूताचा आहे, 4 प्राण्यांचा आहे, का देवाचा आहे? काहीतरी असेल ना, कुणाचा तरी आत्मा असेल. देवाचा आत्मा आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, एक परखड सत्य तुम्हाला सांगतो. ह्या दिवसात खोटे लोक उठून तुमचे सिद्धांत बदलण्याचा प्रयत्न करतील, पण खऱ्या सिद्धांतावर टिकून राहा. आपण 3 देवांची सेवा करत नाही. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, एक देव आहे. आमेन. हे 3 देव नाही, एक देव आहे, एक आहे. हे त्रैक्य एक परमेश्वर आहे. याच्यापासून हटायचं नाही. जर देव जो बाप देव आहे, देव जो पुत्र देव आहे, देव जो पवित्र आत्मा पण देवच आहे, म्हणजे साक्षात पेंटिकॉस्टच्या दिवशी देव आत्म्याच्या स्वरूपात आमच्यात येऊन राहिला. त्याचा आत्मा, आमचा आत्मा एक आत्मा झाला. हा आत्मा एकटा होता, परंतु परमेश्वराने आत्म्याची भेट घेतली आणि हा आत्मा आणि देवाचा आत्मा एक आत्मा तयार झाला. आमेन. मग आता देवाच्या आत्म्याची स्टाईल आहे की तो कधीच गुलामगिरीत राहत नाही. त्याला मागची जागा आवडत नाही. आमेन. कारण तो कोण आहे? राजा नेहमी पुढं पाहिजे. समजतं सगळ्यांना? हा गुलाम झालेला आत्मा परत एकदा राजा झाला. कुणामुळं? देवाच्या आत्म्यामुळं. आणि परत एकदा शरीराला दास बनवण्यात आलं. जे लोक प्रार्थना करणार आहेत ते कधीच शरीराच्या अधीन होऊ शकत नाही. अनेक त्यांच्याकडं वेगवेगळ्या संधी येतील पापात पडण्याच्या, मोहात पडण्याच्या, पण ते योसेफासारखं म्हणतील, माझ्या देवाच्या विरुद्ध मी पाप करणार नाही. त्या पापापासून तुम्ही दूर पळाल. जेव्हा तुम्ही आत्म्याच्या अधीन असता तेव्हाच तुम्हाला देवाच्या इच्छा कळतात. आमेन. देवाच्या इच्छा, कारण की तुमच्या आत्म्याची भेट परमेश्वराच्या आत्म्याने घेतलेली आहे. आणि मग हा आत्मा तुम्हाला घेऊन जातो सर्व सत्यामध्ये. आमेन. हा आत्मा तुम्हाला पवित्र शास्त्र शिकवतो. हा आत्मा तुम्हाला सर्व गोष्टी शिकवतो. ज्या गोष्टी तुम्हाला ज्ञात होत नाहीत हा आत्मा शिकवतो. आपल्या जीवनात सगळ्यात वरचढ गोष्ट राहते ती म्हणजे देवाचा आत्मा. तो आत्मा आम्हाला शिकवतो.
हा आत्मा तुम्हाला गूढ आणि गहन गोष्टी प्रकट करतो, तुम्हाला सांगतो, तुमच्याशी बोलतो. ज्या वाटेने तुम्ही नाही गेलं पाहिजे तिथं तो तुम्हाला अडवतो, जिथून तुम्ही जायला पाहिजे तिथं तो तुम्हाला जायला सांगतो. आमेन. आम्हाला देवाचा आत्मा चालवतो. आमेन. हालेलुया. आणि ज्याला देवाचा आत्मा चालवतो त्याला देवाच्या इच्छा कळतात. आमेन. स्पष्ट वचनाद्वारे आपल्याला कळालं की शरीर आम्हाला कह्यात ठेवायचं आहे, आणि ज्याला देवाचं सामर्थ्य, परमेश्वर मदत करतो, त्याला त्या गोष्टी करता येतात, त्याला देवाच्या इच्छेने वागता येतं. तुम्हाला वाटतं का की जे वाईट गोष्टी, पाप करणारे लोक आहेत, ड्रग्ज घेणारे असतील किंवा काही व्याभिचारी असतील, दारू पिणारे असतील, कुठल्याही प्रकारच्या पापात आहेत, त्यांना बाहेर यावंसं वाटत नाही? त्यांना वाटतं, पण त्यांना येता येत नाही. का येता येत नाही? कारण की त्यांना मदत करणारं कोणी नाही. ते ठरवतात आज नंतर बंद, पण लगेच दुसऱ्या दिवशी नवीन चालू होतो एपिसोड. त्या गोष्टी संपत नाहीत. पण ज्यावेळेस ते देवाला मध्यस्थ करतात, देवाकडे प्रार्थना करतात, प्रभू मला सहाय्य कर, मला इथून पुढं माझं जीवन तुला द्यायचं आहे, आज नंतर या गोष्टीतून मला बाहेर यायचं आहे, प्रभू तुम्हाला मदत करायला लागतो. देवाचा आत्मा तुम्हाला अडवतो, तुम्हाला वाणी येते, तुम्हाला मनात एक प्रखर तुम्हाला अशी जाणीव होते की ही गोष्ट मी करता कामा नये, आणि बरोबर परमेश्वर तुम्हाला त्या सगळ्या वाईट गोष्टींपासून परावृत्त करतो. आमेन. तर आज आम्हाला देवाची इच्छा समजून घ्यायची. श्रीमंत तरुणाने येशूचं ऐकलं नाही. तो जमाव जो खूप प्रार्थना करणारा होता, दिखावा करणारा होता, त्यांनी प्रभूचं ऐकलं नाही, आणि वधस्तंभाजवळ असणाऱ्या लोकांनी सुद्धा येशूचं ऐकलं नाही. आज आम्ही आमच्या जीवनातून येशूची इच्छा पूर्ण करणार आहोत. आमेन. पवित्र 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 परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत परमेश्वरा, आकाश पृथ्वी आणि सर्व काही उत्पन्न करणाऱ्या आमच्या स्वर्गीय पित्या, येशूच्या नावात प्रभू आम्ही तुझ्या चरणाशी येतो. अंतकरणापासून तुझकडे प्रार्थना आणि याचना करतो, आम्हा सर्वांचा ताबा तुझ्या पवित्र रक्ताआड घे. आज तुझ्या शब्दाने, वाणीने आमची भेट घेतलीस प्रभू, आणि प्रभू तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्हाला तू मन दिलंस. आज नंतर आम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन राहण्याचं तुला अभिवचन देत आहोत. तुझ्या रक्ताने धुवून आम्हा प्रत्येकाला शुद्ध कर, आशीर्वादित कर, आणि तुझ्या पवित्र आत्म्याची वस्ती प्रभू मंडळीतील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असावी, मंडळीमध्ये तुझ्या पवित्र आत्म्याची उपस्थिती असावी, अशी आम्ही तुझकडे प्रार्थना करतो. स्वर्गीय देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो. आज इथे उपस्थित माझ्या प्रत्येक भावा बहिणीला आशीर्वादित कर प्रभू परमेश्वरा. या 4 दिवसाच्या सर्व सत्रांमध्ये प्रभू लोक इथं लांबून जवळून आलेले असताना या 4 दिवसात प्रभू अनेकांना आरोग्य प्राप्त होऊ दे, परिवारातील समस्या दूर होऊ दे, अडीअडचणी घेऊन प्रभू ते इथं आले असतील, पण आपल्या घरी परतल्यानंतर त्यांना दिसू दे की सर्व समस्या निघून गेलेल्या आहेत, अडखळणं निघून गेलेले आहेत, देवाने त्यांची भेट घेतलेली आहे, याचा अनुभव दे. हे कॉन्फरन्स प्रभू प्रत्येकाचं जीवन परिवर्तित करणारं ठरू दे, आणि घराघरांमध्ये प्रभू तुझं नाव उंच व्हावं, प्रत्येकाच्या जीवनातून तुझं नाव उंच व्हावं, यासाठी प्रत्येकाला सहाय्य कर प्रभू. आमची प्रार्थना आज तू समेस धरलीस, आम्हाला उत्तर दिलंस, म्हणून मनापासून तुझे आभार. येशूच्या सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन. आमेन.